त्यावेळेला त्यांनी काय मागावं विचार करा. विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो, की आमच्यावर संकटांचा पाऊस पडू दे, संकटांचा वर्षा होऊ दे. कृष्ण तिला म्हणतो तू जागी आहेस ना ग, ठीक आहेस ना ग, आत्ता संकटांची परंपरा तुझ्या जीवनातली संपली. कारण लहानपणी वडिलांनी त्याग केला. हे का सांगतोय की भागवतातली चरित्र आहे, त्यांच्यापेक्षा आपलं जीवन बरंच बरं आहे तरी आपण रडतो. या माणसाने किती संकटांना तोंड देऊन आज ही अमर झालेली माणसं आहेत. भक्तीच्या माध्यमातून हा भागवताचा सिद्धांत आहे. तर जन्मल्याबरोबर वडिलांनी त्याग केला, पण यांनी प्रेमानं वागवलं. पण 16व्या वर्षी दुर्वास, त्याच्यानंतर एक स्त्री सुलभ कुतूहल, मला मंत्र दिलाय, खराच असेल का मंत्र, म्हणून सहज कौतुक म्हणून ती आपल्या सौंध म्हणजे बाल्कनी तिथे उभी आहे. सूर्य उगवायला लागलेला आहे, सूर्याचे सगळे सुंदर रंग आकाशात पसरलेले आहे. अशा वेळेला तिच्या मनात हा विचार येतो की करून पाहूया का प्रयोग. दुर्वासाने का उगीच म्हणले, असं नुसतं म्हणला तो मंत्र की ती जी मी शक्तीला बोलवते ती व्यक्ती म्हणून माझ्या समोर येईल. आणि ती सहज तो मंत्र सूर्याला उद्देशून म्हणते. सूर्य प्रकट होतो आणि म्हणतो काय ते वाटत. आणि मग त्या दोघांच्या संयोगातून सूर्यपुत्र कर्ण याचा जन्म होतो. त्याच्यानंतर तिने सावध झालेले आणि लग्न झाल्यानंतर पांडूला शाप मिळाला, मूल होणार नाही, वंशाला मूल पाहिजे, पण सिंहासन आहे ना त्या सिंहासनाला वारस पाहिजे, म्हणून त्याच्या संमतीने तिने ही 3 मुलं मिळवली. आणि आपली धाकटी बहीण, हे केवढं चरित्र आहे बरोबर. हे नुसतं चरित्र नाही, इट्स नॉट जस्ट बायोग्राफी, हे चारित्र्य आहे, इट्स कॅरेक्टर. आणि ती मागते काय लक्षात ठेवा, संकट येऊ दे. कारण संकट आलं ना कृष्णा की आम्ही धावा करतो कृष्णा. आणि आम्ही धावा म्हणजे प्रार्थना केली की तू धावून येतो. तू धावून आला, तुझं दर्शन झालं की मोक्षच असतो फिरतो. मग जगातली बाकीची कशाला छोटी छोटी सुख मिळवायची, परमेश्वराचं दर्शनच होणार आहे. मी जर सुखात असले तर मला भीती वाटते की तुझं विस्मरण होईल. आम्हाला लक्षात ठेव, विपत्ती आणि संपत्ती याची सुंदर व्याख्या इथे दिलेली आहे की परमेश्वराचं किंवा सद्गुरूंचं स्मरण म्हणजे संपत्ती आणि विस्मरण म्हणजे विपत्ती. विपत्ती म्हणजे संकट, अडचण. तुझं स्मरण तसेपेक्षा तुझं दर्शन, आणि तुझं दर्शन झालं की अपुनर्भव दर्शन. मी काय वेडी आहे काय कृष्णा, मी काय मागते ते लक्षात ठेव. संकटांचा वर्षाव पडू दे, एकामागून एक संकट येऊ दे मी आणि माझ्या मुलांवर. त्यामुळे आम्ही सतत तुला बोलवत राहू, तुला यावं लागेल. तुझं दर्शन झालं की अपुनर्भव दर्शनम. हा पुन्हा भव म्हणजे हा संसार यावंच लागणार नाही. तुला बघितलं आणि जीवन संपवलं की आम्ही मुक्त झालो. म्हणून मला संकट वाटतं. द्रौपदी प्रसंग खूप मोठा आहे, पण फक्त मी पार्श्वभूमी सांगून थांबणार आहे. पण तरी सुद्धा हरकत नाही, अजून एक 5-10 मिनिटं आहे. 7ला आपण इंटरव्हल घेणार आहोत. द्रौपदी ही सूराची ज्वाला आहे. द्रौपदीचा जन्म यज्ञापासून झालेला आहे. द्रौपदीला पांचाली, द्रौपदी आणि कृष्ण, तिला कृष्णा म्हणायचा. तू माझी बहीण आहे, तू माझी शक्ती आहे. होतीच तशी ती तेजस्वी. यज्ञाची जशी ज्वाला आहे तशी ती याज्ञसेनी द्रौपदी होती. पण पुढे ती सूराची ज्वाला बनली. तर मी एवढी तेजस्वी, माझे पिताश्री द्रुपद केवढं राज्य होतं पांचाल, आणि माझा भाऊ धृष्टद्युम्न केवढा पराक्रमी, आणि 5 पती माझे गंधर्वांचाही पराभव करणारे, आणि तरी या भर सभेत माझी अब्रू लुटली जाते, क्षमा नाही. आणि ही शांत कुंती ती कृष्णाला म्हणते, माझ्या मुलीचं जर वस्त्रहरण झालं असतं तर आई म्हणून मी ते सहन केलं असतं, पण ही दुसऱ्याची मुलगी आहे, ती आमची पुत्र वधू आहे. पुत्र वधूची जर विटंबना झाली तर त्याचा सूर खेचलाच पाहिजे कृष्णा, युद्ध झालंच पाहिजे. हा निरोप देते कृष्णाबरोबर. तेजस्वी आहे कुंती आणि तेजस्वी आहे द्रौपदी. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवासात विशेष नाही, पण वनवासात जेव्हा जेव्हा युधिष्ठिर समोरून आलेला आहे आणि भीम आणि द्रौपदी एकत्र आहे, त्यावेळेला दोघांनी इतकं टाकून बोललेलं युधिष्ठिराला ते हाय मोठे धर्मराज. जे अधर्माचे पुतळे आहेत ना ते हस्तिनापूरला राज्य करतायत, आणि हे धर्मराज इथे वनवासात क्लेश आणि अपेक्षा आपण म्हणतो ना हाल भोगतायत. सतत बोलायचे. शांतपणे युधिष्ठिराचं उत्तर होतं, धर्म रक्षते रक्षिता. मी धर्माचं रक्षण करत आलेलो आहे आणि धर्मच माझं रक्षण करेल. जीवतात हरणं आणि हा वनवास सहन करावा लागणं ही एक लढाई आहे.
अनेक लढायांचे युद्ध होतं. एक लढाई जरी आपण हरलो ना तर युद्ध आपणच जिंकणार आहोत. आणि शेवटी युधिष्ठिराचे शब्द खरे झाले. द्रौपदीचा प्रसंग सांगून थांबूया. उत्तरेचा प्रसंग म्हणजे कृष्णाचा प्रसंग आहे. फार सुंदर प्रसंग आहे, तो नंतर पाहूया. झालं काय, ही द्रौपदी ज्यावेळेला युद्ध संपलं त्या दिवशी रात्री किंवा संध्याकाळी सूर्यास्ताला युद्ध संपलं. सगळे कौरव मारले गेलेले. तिचे 5ही पती आणि प्रत्येक पतीपासून एक एक झालेली 5ही मुलं जिवंत आहे. म्हणून कुंती आणि द्रौपदी या राजमाता होण्याचे स्वप्न बघताय. कुंती राजमाता आहे आणि ही राजमाता कारण हिची मुलं जिवंत आहे. अशा वेळेला एक घटना घडत असते, यांच्या दिशेने चालत असते. ह्यांना माहित नाही हे जीवन आहे. इतकी वाईट घटना इथे असलेल्या मंडपात कुणाच्या जीवनात घडले का बघा बरं. एखादा आपला मुलगा असतो, तो मेल्यानंतर दुःख बरोबर आहे, पण आत्महत्या करणं इतकं दुःख. जीवनात काही अर्थच नाही, जगण्यात काही अर्थ नाही इतकं म्हणून एक सुतक किंवा प्रेतयात्रा अखंड असल्यासारखं उरलेलं जीवन घालवायचं. अरे एक मुलगा गेला, 10 मुलांवर प्रेम कर. श्रीमंत आहे, 2 मुलांना दत्तक घे किंवा एखाद्या मुलांच्या संस्थेला मदत कर. कितीतरी करता येण्यासारखं आहे. आणि आपल्या मुलाचं अत्यंत चिरंतन असं स्मारक कर. इथे काय झालेलं आहे बघा बरं. अश्वत्थामा म्हणतो कृपाचार्य की दुर्योधन प्रेत नाही मिळालं, त्याचं मेलाय कशावरून. त्यावेळेला कृपाचार्य म्हणतात मेला नाहीये तो, मला माहित आहे एका सरोवरात जलस्तंभन करून राहिलेला आहे. जलस्तंभन म्हणजे श्वास रोखून राहिलाय म्हणून एक बबल, एक बुलबुला सुद्धा वर येत नाही. आणि या पाण्याच्या तळाशी कोण आहे हे वरून कळत सुद्धा नाहीये. दुर्योधन मेलेला नाही आहे. इकडे पांडवांच्या ह्याच्यात पहिल्यांदा भीमा त्याला ठारकाने मारला. तो म्हणतो माझी प्रतिज्ञा होती, जी मांडी उघडी करून माझ्या पत्नीला भर सभेत टाकवली ती मांडी मी फोडणार. मी त्याच्या दोन्ही मांड्या फोडल्या आणि त्याला कुत्र्यासारखा तिथे मरत ठेवलाय, पण त्याचं प्रेत मिळत नाहीये. युधिष्ठिर भीमाला म्हणतो जोपर्यंत प्रेत मिळत नाहीये तोपर्यंत दुर्योधन मेला कशावरून. आणि दुर्योधन जोपर्यंत मरत नाहीये तोपर्यंत युद्धाचा निर्णय लागणार नाहीये. काय केलं तोय कुणाला दुर्योधन नाही, पण ठीक आहे मरेल आज किंवा उद्या. त्याच्यानंतर कृष्ण म्हणतो आपण सगळेजण 18 दिवसाच्या युद्धाने थकलेलो, जरा फिरायला जाऊया. त्यावेळेला पांडव म्हणतात की मुलांना नेऊया. नाही, मुलं जास्त थकली आहेत, लहान आहेत ना. ती लहान नाही, सगळ्यांनी युद्धात पराक्रम केलेले आहेत. तशी मोठी आहेत द्रौपदीची मुलं, पण असू दे ती त्यांना झोपू दे. कृष्णाला माहित आहे ना की द्रौपदीच्या मुलांच्या जीवनातली ही शेवटची रात्र आहे. पण कृष्ण डिड नॉट इंटरफिअर. कृष्ण जिवंत आहे, लक्षात ठेवा. द्रौपदीला आपली बहीण मानतोय. पांडव त्याचे नातेवाईक आहेत. पांडवांची आई त्याची आत्या आहे. तरी सुद्धा तो मरू देतो त्यांना. कारण का की देव सुद्धा काही करू शकणार नाही. हे ज्याला कळलं ना तोच सुटला. लक्षात ठेवा, हे ज्याला कळलं त्याला आपण देवाची सगळी भक्ती करूया, आपण सत्यनारायण वगैरे सगळं करूया, पण भ्रमात राहायला नको. कित्येक केल्यामुळे माझ्या जीवनात जे भोगायचंय मला ते संपणार आहे. भोग भोगल्याशिवाय मरण येणारच नाही. पहिल्या मजल्यावरून खाली पडून माणसं मेली ज्यावेळेला अमेरिकेचे 2 टॉवर जळले त्यावेळेला, पण 60व्या मजल्यावरून पडलेली म्हातारी माणसं वाचली. कारण का अजून त्यांचे भोग उरलेले आहेत. एक मी तुम्हाला सांगेन नंतर कथा, टचिंग आहे पण ती खरी भागवत आहे. परदेशातली असली म्हणून काय झालं, जीवनातली संकट कशी स्वीकारायची आणि हसत कसं राहायचं, आनंदात इतरांची सेवा कशी करायची, म्हणजे भागवत जगणं आहे. हे लक्षात घ्या. तर त्यावेळेला द्रौपदी वगैरे सगळे आनंदात आहेत. सेलिब्रेशन साजरा करूया, कारण माझे 5ही पती आणि 5ही मुलं जिवंत आहेत. पांडवांकडची महत्वाची एकच व्यक्ती गेली होती, ती म्हणजे अभिमन्यू. त्याचं दुःख आता जरा जुनं झालं होतं, पण अभिमन्यू मात्र गेला होता. कृष्ण 5 पांडवांना घेऊन जातो. इकडे शिबिरात तलवार हातात घेऊन येतो अश्वत्थामा. त्यावेळी त्याच्यापूर्वी ते दुर्योधनाला सरोवरातून वर बोलवतात, कृपाचार्य मंत्र म्हणतात आणि पाणी दुर्योधन त्याही अवस्थेत त्या सरोवरात टाकून त्याला सेनापती बनवतात. म्हणजे एका दिवसाचा नाही, एका रात्रीचा सेनापती हा अश्वत्थामा आहे. आणि अश्वत्थामा गर्वाने म्हणतो माझे वडील तुझं प्रिय करू शकले नाही दुर्योधना, ते हा अश्वत्थामा करून दाखवेल. काय लवकरच बघायचं. तो जातो शिबिरात. 5ही पांडवांची
डोकी कापतो, आपल्या उपरण्यात बांधतो. उपरण्याचा इतका घाणेरडा उपयोग दुसरीकडे झाला असेल असं मला वाटत नाही, पण ती 5 मुंडकी म्हणतात ना, शिर घालतो आणि घेऊन येतो. आणि दुर्योधनाला म्हणतो, बस 5 पांडवांना मारून पुरावा म्हणून त्यांची डोकी घेऊन आलेली आहे. आता तूच राजा आहेस, कारण तू अजून जिवंत आहे, युद्ध तू जिंकलेलं आहेस, अशी इतिहास नोंद करेल. अंधारी रात्र आहे, काही दिसत नाही. पण दुर्योधन वरती बलदंड आहे हो, बाहुबल असलेले 2 गदा युद्धात वीर आहेत आणि दोघेही बलरामाचे शिष्य आहेत. एक भीम आणि दुसरा दुर्योधन. कावडी शक्ती आहे. तो एक डोकं घेतो आणि काठेत दाबतो. एखादं काळींग जसं पैलवानाकडून फुटावं किंवा तवश आपल्याकडून फुटावं तशी ती डोकी फुटतात. 5ही डोकी फुटल्यानंतर दुर्योधन रागवतो. त्याही अवस्थेत तो विचारतो की हे अश्वत्थाम्या, एक तू तरी फसलाय किंवा मला तरी फसवते, ही पांडवांची डोकी नाही आहे. तुम्हाला कसं कळलं? मी पांडवांच्या शिबिरातून ही डोकी आणलेली आहे, ही पांडवांचीच डोकी आहे. तो म्हणतो, ज्या अर्थी 5ही डोकी फुटली त्या अर्थी भीमाचं डोकं याच्यात असलं तर ते फुटलंय. भीमाचं डोकं फुटणारं नाही आहे. तुम्हाला फसवतोय किंवा तू फसलेला आहे. 5ही फुटली म्हणजे भीमाचं फुटलंय, शक्यच नाही. मग ते चोरीत पेटवतात कृपाचार्यावर आणि बघतात तर पांडवांच्या मुलांची महाभारतातल्या पात्रांनी दाखवलेली नाही. आणि मग ठीक आहे, दुर्योधन परत सरोवरात जातो. आणि हा अश्वत्थामा, इथून पुढची कथा सुरू होते. ती कथा जोडलेली आहे परीक्षिताच्या जन्माशी. काल परीक्षिताचा मृत्यू बघितला, आज परीक्षिताचा जन्म बघणार आहोत. कारण 6 जणांच्या कथा पाहताना परीक्षिताला विसरू नका, कारण परीक्षितामुळे भागवत आपल्याला मिळालेलं आहे. व्यासांनी लिहिलं, त्यांना शिकवलं आणि ते उत्कृष्ट शुकदेवांच्या पर्यंतच राहिलं. पण परीक्षित राजा 7 दिवस जगणार आहे. 7 दिवसात भागवत त्याला ऐकून त्याला मुक्त करूया म्हणून शुकाचार्य सांगायला बसले आणि परीक्षित ऐकायला बसलेला. परीक्षित सुद्धा अत्यंत चांगला भक्त आहे, त्याला परम भागवत म्हणतात. तर आदल्या रात्री द्रौपदीच्या 5ही पुत्रांना मारलं अश्वत्थाम्याने आणि दुसऱ्या दिवशी पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडलं. कृष्णाच्या ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की प्रश्न विचारू नको, प्रति ब्रह्मास्त्र सोड. मग ती दोन्ही ब्रह्मास्त्र अशी एक येऊन प्रचंड त्यातून आग निर्माण झाली आणि तो अग्नी जो आहे तो जग जाळायला लागला. इथे एक बारकावा लक्षात घ्या की सगळीकडे आग लागलेली होती सोडून ऋषींचे आश्रम. ऋषींचे जे आश्रम आहेत ना, ते हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ऑल प्रूफ, म्हणजे पाणी काय, अग्नी काय, वारा काय, म्हणजे प्रचंड वादळ आलं तरी ऋषींचे आश्रम हे स्थिर राहतात. कारण तिथे जी उपासना झाली आहे याच्यापेक्षा सुद्धा लक्षात ठेवा की प्रेमाचं प्रक्षेपण. प्रेम आपल्याला सगळ्यांना मिळतंय आणि प्रक्षेपण म्हणजे हल्लीच्या भाषेत जसं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्टिंग असतं तसं ट्रान्समिशन ऑफ लव्ह. फार मोठी शक्ती आहे. सगळ्यांपासून आपलं रक्षण करणारी ही शक्ती आहे आणि आपल्यातून प्रेम सर्व दिशांनी बाहेर पडलं पाहिजे. सर्व काळी, सर्व स्थळी, सर्व कृतीत आणि सर्वांच्या बरोबर असताना प्रेम आपल्यातून बाहेर पडलं पाहिजे. हे बाहेर पडलं पाहिजे आता म्हणजे माझा नाईलाजच आहे. एक तुम्हाला प्रसंग सांगतो म्हणजे कळेल की रणरणचं असं ऊन आहे प्रचंड वैशाख महिन्याचं आणि रस्त्यावरून जाणारे अगदी कासावीस होते त्या उन्हामुळे. अशा वेळेला एक झाड दिसतं एका वाटसरूला. तो म्हणतो की उन्हाचा जोर जरा कमी होईतोपर्यंत या झाडाखाली राहावं. झाडाखाली राहिल्यानंतर 1-2 तासांनी ऊन कळतं आणि तो म्हणतो की आता पुढे जावं. त्याच्या मनात एक विचार येतो की आपण या झाडाला धन्यवाद देऊया की बाहेर सगळीकडे ही गरमी आणि भयंकर ऊन असताना तू मात्र मला थंड सावली दिली, धन्यवाद. त्यावेळेला ते झाड काय म्हणतं ते लक्षात म्हणाले की सावली देणं किंवा न देणं हे माझ्या हातातच नाहीये. वर सूर्य आला की मी सावली पडते. आहे न सावली. माझ्या सावलीत सज्जन आला का दुर्जन, श्रीमंत आला का गरीब, स्त्री आली का पुरुष, संत आला का सैतान, माझी सावली पडणार. ह्याला इंग्लिशमध्ये वे ऑफ लाईफ म्हणतात की गिव्हिंग शेड इन द सनलाइट इज वे ऑफ माय लाईफ. गाईला आपण जर सांगितलं दूध तर ती म्हणते दूध देणं हे माझं जीवन आहे, मी न देता राहूच शकत नाही.
तसं आपल्यातला आनंद आपोआप बाहेर पडला पाहिजे. त्या झाडाने आणखीन काय त्या प्रवाशाला सांगितलं, तुम्हाला वाटलं की हे किती खरं आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही. ते म्हणाले, धन्यवाद मला कशाला येतो, धन्यवाद त्या सूर्याला नाही. त्यावेळेला तो वाटसरू म्हणतो, तुम्ही त्याला धन्यवाद कशाला, तुम्ही त्याला शाप देईन, पण तू का म्हणतोस असं. तो म्हणतो की तो आहे म्हणूनच माझी सावली आहे ना. हे लक्षात घ्या, ज्या सावलीबद्दल तू मला धन्यवाद देतोय ती सावली सुद्धा सूर्यामुळेच आहे. आणि जितकं कडक ऊन असतं ना तितकी माझी थंड सावली असते. त्याच्यात माझं काहीही कर्तृत्व नाही आहे. कर्तृत्व लक्षात ठेवा, हे माझं कर्तव्य आहे सावली देणं. मला त्याचं काही वाटतच नाही आणि मी धन्यवादाची सुद्धा अपेक्षा करत नाही. नमस्कार करून तो वाटसरू पुढे येणार. तर सांगतो काय की काही माणसं ज्याला आपण संत साधू म्हणतो अशी असतात की त्यांच्याकडून कुणाचंही वाईट होऊच शकत नाही. ते वाईट चिंतूच शकत नाही. इतकं कशाला त्यांना वाईट काही दिसत नाही, वाईट काही ऐकू येत नाही. ही एक जीवनशैली आहे ज्याला आपण भागवताची जीवनशैली म्हणतो. की खरा भागवत हा असा असला पाहिजे त्याला वाईट काही दिसतच नाही या जगात. आणि आपल्याला मात्र हे वाईट ते वाईट, माझं चांगलं ते तुझं वाईट, हे माझं तुझं मी माझं, हे सगळे भेद आपण निर्माण करतो आणि त्यामुळे आपण दुःखी होतो. भेदांच्या पलीकडे आनंदाचं साम्राज्य आहे, भेदाच्या पलीकडे समाधान आहे आणि भेदाच्या पलीकडे मुक्ती आहे, जे भागवताचं उद्दिष्ट आहे. तर अश्वत्थाम्याने ज्या वेळेला ब्रह्मास्त्र सोडलं आणि कृष्णाने ज्या वेळेला प्रतिब्रह्मास्त्र सोडलं, लक्षात ठेवा, त्यावेळेला जी आग निर्माण झाली, ऋषींनी व्यासाने सुद्धा उभं राहून सांगितलं की आपली ब्रह्मास्त्र मागे घ्या. त्यावेळेला अर्जुन लगेच आपलं ब्रह्मास्त्र मागे घ्यायला लागल्यानंतर कृष्ण म्हणतो, वेडा आहेस का, पहिल्यांदा त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलंय आणि त्यांनी तुम्हा सगळ्या भावांवर सोडलेला आहे. तो मंत्र म्हणलेला आहे, तू जर ब्रह्मास्त्र परत घेतलास आणि त्यांनी घेतलं नाही तर तुमच्या 5ही जणांचे जीव जातील आणि ब्रह्मास्त्र पुढे मी काही करू शकत नाही. एक लक्षात ठेवा, शंकराचं पाशुपतास्त्र, ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र आणि विष्णूचं नारायणास्त्र ही अमोघ आहे. ते जर तुमच्या मागे लागलं तर दुसरा कोणताही देव तुम्हाला मदत करू शकत नाही. असा एक प्रसंग येणार आहे, त्याच्यासाठी अवतार घ्यावे लागलेले आहेत परमेश्वराला. अशा भक्तासाठी आपण ती कथा नंतर पाहणार आहोत. पण हे लक्षात घ्या, ज्या वेळेला अश्वत्थामा म्हणाला की मला अस्त्र सोडता येतं पण मागे घेता येत नाही, त्यावेळेला ऋषी म्हणाले, मूर्खा, एक साधा नियम तुला माहित नाही का की ज्या अस्त्राचा मला उपसंहार करता येत नाही, जे अस्त्र मला परत घेता येत नाही, त्या अस्त्राचा मी प्रयोग कसा करतो. विचार करायला पाहिजे. आपण जे अस्त्र नेहमी वापरतो ते म्हणजे आपले शब्द. शब्द परत घेता येत नाही पण त्यांना सॉरी एक्सक्यूज मी म्हणणं तर ते आणखीन केविलवाणं दिसतं. कशाला सॉरी म्हणावे लागते आपल्याला. शब्द बोलताना आपण सावध नाही राहत आणि नंतर म्हणतो आय डिड नॉट मीन व्हॉट आय सेड, देन व्हाय डिड यू से. मी जे म्हणलं ते मला म्हणायचं नव्हतं, मग ठीक आहे आत्ता म्हणलं, पुढच्या वेळेला विचार कर. आपण विचार करत नाही. शब्द हे शस्त्र आहे, ते फक्त रामाला कळलं म्हणून त्याला आपण एक वचनी राम म्हणतो. तो काय सांगतो, रामो द्विर्नाभि भाषते, रामो द्विर्नाभि संदते. स्वतःचं नाव राम एरवी घेत नाही. पण कैकेयीने विचारलेलं आहे, तुझे वडील दिलेले वर पाळू शकत नाहीये, तू त्यांचा मुलगा काय वर पाळणार आहे आणि ते वर तुझ्या विरुद्ध आहे. त्या वरानुसार तुला 14 वर्ष वनवासात जावं लागणार आहे आणि माझ्या मुलाला भरताला सिंहासन मिळणार आहे. तुला वनवास आणि सिंहासन नाही, तू काय वर पाळणार आहे. त्यावेळेला जर वरच्या आवाजात राम म्हणतो, राम एकाच टार्गेटवर म्हणजे लक्ष्यावर 2 बाण मारत नाही. रामो द्विर्नाभि संदते आणि रामो द्विर्नाभि भाषते. रामाच्या तोंडून एकदा शब्द गेला की तो परत त्याला घ्यावा लागत नाही, तो घेत नाही. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, हे जे रामाचं वर्णन केलं जातं, आपण जरा सावधानता बाळगली तर आपल्या जीवनातले अकारण होणारे संघर्ष कमी होते. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा, विचार करून वापरा. हा भागवत इथे सुचवतोय. कुठल्याही शस्त्राचा मला जर उपशम किंवा उपसंहार करता येत नसेल तर मी प्रयोग करायचा नसतो. अर्जुन म्हणाला, मला परत घेता येतं, तू घेऊ नकोस परत. आणि शेवटी अश्वत्थाम्याला विचारतात, तुला त्या ब्रह्मास्त्राची दिशा बदलता येते का. इथे हा कसा नीच होता, दुष्ट होता, हे आणखीन आपल्याला पडतं.
दिशा बदल. तुम्हाला तुम्हाला दिशा बदलता येते. म्हणजे पांडवांवर सोडलेलं अस्त्र मी दिशा बनवून आणखी कुठेतरी सोडू शकतो. विचार करा तुम्ही. अगदी परवा 15 दिवसापूर्वी अमेरिकेची एखादी स्काय लॅब सारखी पृथ्वीकडे येत होती. सर्व प्रयत्न करून ते त्याला अंतराळातच नष्ट करणार होते, पण तरी सुद्धा सगळ्या जगाला सांगितलं होतं जर ही कुठे त्याला सिव्हिल पॉप्युलेशन आपण म्हणतो लोकवस्ती असलेल्या भागी पडली आणि तुमचं नुकसान झालं तर तुम्ही मागाल त्याच्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई अमेरिका देईल. ते पडलं नाही, त्याने बरोबर सगळं पाण्यात पडलं. अमेरिका हे सुसंस्कृत राष्ट्र म्हणून ओळखलं जात नाही. अमेरिका हे सुधारित राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. अमेरिका संपन्न आहे, अमेरिका समर्थ आहे, पण सुसंस्कृत नाहीये हे लक्षात ठेवा. मुद्दा म्हणून सांगितलं तुम्हाला. आपण उगीच ग्लॅमराईज होतो त्याच्याबद्दल. कसली संस्कृती आणि काय घेऊन बसलो आपण. मला सांगायचं काय, तरीही त्यांनाही वाटलं की आपण अवकाशात सोडलेला एखादा उपग्रह, सॅटेलाइट किंवा एखादी लॅबॉरेटरी, प्रयोगशाळा येथे आपल्याच अपयशामुळे आणि पृथ्वीवर अकारण जीवितहानी होते. आम्ही क्षमा मागतो तुमची. यांनी काय केलं, याला ते अस्त्र अरण्यात सोडता आलं असतं, पर्वतावर टाकता आलं असतं, वाळवंटात छानपैकी दिशा बदलून किंवा पाण्यात टाकता आलं. यापैकी एके ठिकाणीही न टाकता हा किती हुशार आहे. त्याला कळलेलं आहे की उत्तरेच्या पोटात अभिमन्यूचा म्हणजे अभिमन्यूचा गर्भ आपण ज्याला म्हणतो तो आहे. अभिमन्यूपासून मूल होणार आहे तिला, म्हणजे पांडवांचा वंश, पांडवांची मुलं किंवा पांडव यांना मारून खुंटणार नाहीये. हा वंश सुद्धा संपला पाहिजे. म्हणून तो दिशा बदलण्याचा जो मंत्र म्हणतो आणि ब्रह्मास्त्राला सांगतो की उत्तरेच्या गर्भात जो जीव आहे ना त्याच्यावर जाऊन आदर. कल्पना करू शकतो आपण, मी कल्पना करू शकतो. कारण व्हिएतनाम मधलं माय लाईफ नावाचं एक सहज उदाहरण म्हणून सांगतो. आता मी म्हणलं तुमच्यापैकी काही जणांना ते पटलं नसेल म्हणून मी एक सांगतो. रात्री मध्यरात्रीनंतर अमेरिकन सैनिक होतात. ते व्हिएतनामचं युद्ध आहे. कारण त्याच लोकातून टेररिझम, जसं नक्षलिझम संपणार नाहीये, आपण टेररिझम भारतातलं संपवू शकणार नाहीये. कारण जे लोक ते ऍक्ट करतात त्यांच्या असे कोटी कोटी लोक त्यांना आश्रय देतात, भीतीनं किंवा प्रेमानं. कसं तुम्ही हे युद्ध जिंकणार आहात? शक्य नाही आहे ते. अमेरिकेला व्हिएतनाम मधून माघार घ्यावी लागली. पण ते इतके चिडले होते कारण इथे आमच्या विरुद्ध लढणाऱ्या सैनिकांना रात्री आश्रय दिला जातो. ही बातमी अमेरिकेला कळल्यानंतर छोटं खेड आहे हो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रत्येक घरात लपलेल्या सैनिकाला बाहेर टाका. एक सैनिक बाहेर आला नाही. तेव्हा ते म्हणजे आम्ही सगळी घरं नष्ट करतो, सगळी माणसं मारून टाकतो. त्यांनी गोळीबार करून सगळी माणसं मारली त्या खेड्यातली. आणि त्याच्यात ज्या गर्भवती स्त्रिया होत्या ना, बंदुकीला जी बायोनेट वरती जो नाईफ लावलेला असतो त्याने त्यांची पोटं काढली, गर्भ काढले आणि वाळत घालायच्या दोऱ्या असतात ना त्याच्यावर ते गर्भ वाळत घातले. आणि ही चित्र अमेरिकेतल्या लाईफ नावाच्या मॅगझिननी जगाला दाखवली. म्हणून म्हणतोय की सुसंस्कृत फार निराळी होती. मी संपन्न असू शकेन, समर्थ असू शकेन, शिक्षित असू शकेन, सुसंस्कृत. आणि भागवत हा सुसंस्कृत होण्यासाठी मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. अश्वत्थाम्याने दुसरं काय केलं, तिच्या गर्भावर ब्रह्मास्त्र म्हणजे अंतिम अल्टिमेट आपण म्हणतो असं सोडलं. तिच्या गर्भाचा दाह व्हायला लागला. तिचं वय काय आहे, वय काय, ती प्रार्थना काय करते विचार करा. अभिमन्यूपेक्षा लहान आहे उत्तरा. अभिमन्यू काही म्हातारा झालेला नव्हता. युद्धात ज्यावेळेला त्याला मारला त्यावेळेला ही प्रार्थना काय करते. ती प्रार्थना आपण करायला शिकलं पाहिजे. मी तिचे शब्द सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल. पण त्याच्यापूर्वी सोडलं, तिच्या दाह सुरू झाला, ब्रह्मास्त्र त्या दिशेने निघालं. मग कृष्ण म्हणाला याला सोडता कामा नये, कारण याने माझ्या बहिणीची म्हणजे द्रौपदीची 5ही मुलं मारलेली आहे आणि माझा अत्यंत लाडका भाचा, माझी बहीण सुभद्रा, तिचा पुत्र अभिमन्यू, त्याचा हा वंश वाढतोय. त्याच्यावर हा ब्रह्मास्त्र सोडतो. घेऊन हा जिचा अपराधी आहे ना त्यांच्याकडे घेऊन जाऊया. द्रौपदी समोर आणला आणि त्याला आपटला. आणि कृष्ण म्हणतो सगळ्यांच्या देतात की यांनी तुझी मुलं मारलेली आहेत आणि यांनी उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे, ते मी नंतर पाहून घेईन. तू सांग याला शिक्षा काय करायची. आतापर्यंत मी द्रौपदीचं वर्णन तुम्हाला केलेलं आहे. महाभारतातली द्रौपदी, सूडाची ज्वाला, याज्ञसेनी द्रौपदी.
एक क्षत्राणी आहे, क्षत्रिय स्त्री आहे, अत्यंत स्वाभिमानी आहे, पण तिला काय भोगावं लागलं? आपल्याला फक्त तिचं वस्त्रहरण आणि वनवास माहीत असतो. तिला यानंतर सुद्धा वनवासात सुद्धा दोनदा किंवा वनवासात एकदा आणि अज्ञातवासात एकदा केसाला धरून आणून राजसभेत आणून लाट मारली गेली. पहिल्यांदा राजसभेत नाही आणली गेली, गेलेल्या जयद्रथ पांडव शिकारीला गेलेले. अशा वेळेला तो सांगतो की त्या दरिद्री लोकांबरोबर कशाला संसार करते? मी मेवणा आहे कुणाचा? दुर्योधनाचा. माझ्याकडे सगळं राज्य आहे, चल माझ्याबरोबर. ती म्हणते हे माझ्या जर पतीने ऐकलं ना तर ठार मारतील, कारण ही राजसभा नाहीये, हे वन आहे, वन. इथे आम्ही वनवासाला. तो तिच्या केसाला धरून तिला ओढत आपल्या रथावर घालून पळवत. हे आपल्याला माहित नसतं द्रौपदीच्या जीवनातलं काय भोगलंय. इथे असलेल्या महिला भगिनींपैकी किती जणांनी हे भोगलंय विचार करा. तरी तेजस्वी हे व्यक्तिमत्व राहिले, कारण भागवतात जी शिकवण आहे ना ती यांच्या अंगी जीवनात अनुभव आले ना, अनुभवातून ते शहाणे झाले. आपण ज्याला मॅच्युअर म्हणतो ना, परिपक्व झाले. म्हणून आपल्या जीवनात येणारं संकट ही आपली संधी आहे. लक्षात ठेवा, परिपक्व होण्यासाठी जास्त समजून घेऊन जीवन, मृत्यू आणि परमेश्वर यांचं स्वरूप समजण्यासाठी संकट आलेले असतात. ईश्वर काय, जीवनाचं काय, मृत्यूचं काय स्वरूप आहे विचार करण्यासाठी चिंतनासाठी असतात. पण आपण लक्षच देत नाही. आपण हा यज्ञ करतो, आपण इकडे जातो, तिकडे जातो, तिकडे जातो, तिकडे जातो, ही व्रत, तो जप, ते यज्ञ सगळं करतो. संकट यायची ती येतातच. कृष्ण इच्छा असून कृष्ण आपली बहीण मानतो, तिची ही विटंबना बघा. पण लगेच आले कोण? अर्जुन आणि भीम. त्यांनी त्यांनी त्या जयद्रथाला पकडलं आणि केलं काय माहिती आहे ना, सांगितलं की तुला आम्ही ठार मारू. पण किती झालं तरी आमचा तो चुलत मेवणाच आहेत ना, कारण आमचे ते चुलत भाऊ आहे. म्हणून त्यांनी बाणाने त्याच्या केसाचे पाठ काढले. पाठ काढले म्हणजे इथलेच केस कापले, इथलेच केस कापले, इथलेच केस कापले, इथलेच केस कापले आणि सोडून गेला तुला. सध्या ही फॅशन आहे हे लक्षात ठेवा. पण त्या काळात हा कलंक होता. हा जयद्रथ म्हणून मी जाणार नाही. कल्पना करा, त्यातून सुडाचा प्रवास सुरू राहिला. महाभारत हा सुडाचा प्रवास या नावाचं एक पुस्तक आहे दाजी पणशीकरांचं, वाचा. त्यांचं ते एक दृष्टिकोन आहे, पण इतका सलग असा ग्रंथ नसतो. महाकाव्यात सगळं असतं, त्याच्यात सूड असतो, तशी क्षमा सुद्धा असते. ही क्षमा बघा, सूडाची ज्वाला असलेली द्रौपदी ज्यावेळेला तिच्या पायाशी कृष्ण त्या अश्वत्थानाला आणून आपटतो आणि तो सांगशील ती शिक्षा करतो. सगळेजण श्वास रोखून ऐकत राहतात. द्रौपदी काय सांगेल याचे तुकडे तुकडे करून कुत्र्या आणि कोल्याला खायला घाला, ही अपेक्षा असते. त्यावेळेला द्रौपदी सगळ्यांच्याकडे, विशेषतः रागाने कृष्ण आणि अर्जुनांच्याकडे बघून म्हणते मुच्यताम एष, मुच्यताम, मुच्यताम एष. त्याला सोडून द्या, याला मुक्त करा. कारण मा रोदित अस्य जननी, त्याच्या आईला दुःख होता कामा नये. 5 मुलं गेल्यानंतर जे मी पुत्रवती होते आता निपुत्रिका झाले, पुत्र गमवण्याचं दुःख काय आहे हे आत्ता मी भोगते, हे हिच्या आईला भोगावं लागू नये, म्हणून याला क्षमा करा, याला आत्ता सोडून द्या. काय बोललं आहे कृष्ण? म्हणतो पांचाली, कृष्ण ठीक आहेस ना तू? क्षमा हा शब्दच नाही तुझ्या पोषात. ती म्हणाली पण एका रात्रीत मी परिपक्व झाले. आपण म्हणतो ना एका रात्रीत मी 10 वर्ष म्हातारा झालो, मी 10 वर्ष जीवन जगलो. आदल्या रात्रीची द्रौपदी दुसऱ्या दिवशी सकाळी सांगते या अश्वत्थाम्याला ज्याने माझी 5ही मुलं मारली आणि ज्याने ब्रह्मास्त्र, माझी एका अर्थाने सूनच की होती, अभिमन्यू वगैरे मुलंच की, सुभद्राई पत्नी अर्जुनाची दुसरी, म्हणजे अभिमन्यू त्यांच्या मुलासारखाच होता, सून त्यांची, तिच्या गर्भावर क्षमा करायला मा रोदित असते जननी. आणि शिवाय हा तुमच्या गुरुचा मुलगा आहे. गुरुची हत्या आणि गुरुच्या पुत्राची हत्या हे महापाप कशाला करतात? आतापर्यंत त्यांनी विचार नाही केला सूड घेतला पाहिजे, आणि तो इतक्या भीमानं घेतला. म्हणून काल आपण बघितलं शेवटचा श्वास सोडताना भीम जवळ आल्यानंतर द्रौपदी म्हणते की भीमा, पुढचा जन्म असेल आणि एकच पती असेल तर मी तुला मागेन. कारण जेव्हा जेव्हा माझा ऑनर म्हणजे माझा आदर, माझी अब्रू संकटात आहे, तेव्हा तूच सूडानं किंवा द्वेषानं असं उठलेला आहे. बाकी त्यांनी कुणी क्षमा म्हणून, कुणी जाऊ दे सोडून देऊया म्हणून, पण तू सहन केलेलं नाही आहे. मुद्दा बघा, तिने सोडून दिले. उत्तरेची प्रार्थना ही द्रौपदी आहे ना, हिला नमस्कार करा म्हणून सांगितलं. मग अशी जी कुंती आहे ना, तिला नमस्कार करा म्हणून सांगितलं. आणि आता नमस्कार करायचा तो या उत्तरेला. उत्तरेचं वय काय आहे आणि ती प्रार्थना काय करते? कृष्णाला काय अशक्य होतं?
सांगायचं की न्यूट्रलाइज दिस ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मास्त्र आहे ना ते नष्ट करून टाक. हे ब्रह्मास्त्र आहे ना त्याचा प्रभाव नष्ट करून टाक. असल्याचं नव्हतं करून टाक. कृष्ण हा परमेश्वर आहे लक्षात. आणि ब्रह्मास्त्र निर्माण करणारे ईश्वर आहे किंवा देव आहे. देव देव आणि महादेव किंवा परमदेव हे कळवून घेतलं पाहिजे. जो महादेव आहे ना, परमदेव आहे ना, त्याला आकार वगैरे काही नाही आहे. तो दिसायचं लिंग फक्त आपण केलेलं आहे. शंकराचा निळा रंग, त्या शंकराचा गोरा रंग, निळा कंठ, शंकर तेजस्वी, हे शंकराचं वर्णन आहे. शिवलिंगाचं वर्णन नाही आहे. आणि शिवलिंग, लिंग म्हणजे खूण, ही त्या शिवत्वाची खूण आहे ज्याला आपण परमेश्वर म्हणतो. म्हणून कृष्णाला काहीच अशक्य नव्हतं ब्रह्मास्त्राची शक्ती नष्ट करणं. पण तिची प्रार्थनाच काय? ब्रह्मास्त्राचा मान राहा. माझं जे प्रारब्ध आहे ना, मी मरणार आहे याच्यात, मला खूप सहन करावं लागणार आहे, माझी हरकत नाही आहे. कृष्ण तुझी इच्छा असेल ही प्रार्थना करायला पाहिजे देवाला. देवा माझ्यावर हे संकट आलेलं आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. दाय विल बी डन. तुझी इच्छा सर्राफ कर. बघा ना, ही प्रार्थना असली पाहिजे. मग त्याच्यावर बंधन येतं की हा स्वतःसाठी काहीच मागत नाहीये, हा माझ्यावर सगळं ढकलतोय. म्हणून मीच विचार केला पाहिजे असं गुरुना वाटतं, असं संतांना वाटतं, असं परमेश्वराला वाटतं. ही प्रार्थना तीच करते की इतकं युद्ध झालं कृष्णा, माझी मुलं सगळी द्रौपदीची मेले. हा एक अंकुर आहे पांडवांच्या वंशाचा, कुरुवंशाचा, आणि हाही जर जळून गेला ब्रह्मास्त्रामुळे तर एवढं युद्ध केलं कशासाठी आपण? हा प्रश्न ती विचारते आणि म्हणते की तुझी इच्छा असेल तर या अंकुराचं किंवा या गर्भाचं रक्षण कर. आणि कृष्ण म्हणला तथा असतो. हा गर्भ पुढे जन्माला त्यावेळेला परीक्षित. इतकी परीक्षा गर्भात ब्रह्मास्त्राकडून दाब काय झालं असेल त्या गर्भाचं. कृष्णाने एकदम काही सगळं केलं नाही. तो मेला, जन्मला त्यावेळेला मेलेल्या मुलासारखा होता. आपण काल बघितलं मृतवत बालक, नॉट डेड, स्टील बॉर्न. स्टील म्हणजे शांत, हालचाल करत नव्हतं, श्वास घेत नव्हतं. मग त्यावेळेला कृष्णाने ज्या प्रतिज्ञा केल्या त्या आपल्याला माहित जरी असल्या तरी प्रत्येक वेळेला त्या गोड वाटतात आणि नवं चिंतन आपण करू शकतो. म्हणून सांगतो कृष्णाने 4 प्रतिज्ञा केल्या. सगळ्या प्रतिज्ञा वरवर खोट्या आहेत, वर खोट्या आहेत, पण आतून अगदी खऱ्या आहेत. आणि कृष्ण ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला ते भाव गर्भ बोलतो. गीतेत भाव गर्भ बोललेला आहे. गीता ही बिटवीन द लाईन आत उतरून वाचायचे. वरवर काय वाचतो आपण गीता? भागवत वरवर नाही वाचायचं. भागवतात इथे काय सांगायचंय व्यासांना? व्यासांची समाधी लागते चांगला प्रसंग वर्णन करताना. मग आपण प्रसंग किंवा अध्याय वाचून झाल्यानंतर 1-2 मिनिटं तरी डोळे बंद करून काय सांगायचंय व्यासांना या, हा प्रश्न का नाही विचारत आपण? आपण फक्त प्रसंग वाचतो, वर्णन समजलं आपल्याला, पुढे निघालो. हे पारायण म्हणून ठीक आहे, सप्ताहाचं वाचन म्हणून ठीक आहे, पण ग्रंथाचा अभ्यास करताना हे योग्य नाहीये. ग्रंथाचा अभ्यास करताना प्रसंग वाचला की विचार करायचा, व्यासांना काय सांगायचंय, माझ्यासाठी काय शिकवण आहे आणि ती मी जीवनात कशी उतरवू शकतो. 3 प्रश्न स्वतःला विचारा. आपण विचारूया ना, ती काय सांगते ते लक्षात ठेवा. तिचं वय जास्त नाहीये, पण तिला परमेश्वर आणि परमेश्वराची भक्ती म्हणजे काय कळलेलं आहे. तिला आपलं जीवन, जीवनातले भोग म्हणजे प्रारब्ध म्हणजे काय ते तिला कळलेलं आहे. ती स्वतः काहीही सहन करायला तयार आहे. मी जे सहन करावं लागतंय त्याच्यात तू ढवळाढवळ करू नकोस. नो इंटरफिअरन्स प्लीज. कृष्णाला सांगते तुझी इच्छा असेल त्या गर्भ वाचव, कारण गर्भाचं काय अजून चुकलंय? जन्मलेलाच नाही म्हणताना पापही केलेलं नाही, पुण्यही केलेलं नाही. अशा न जन्मलेल्या जीवाला का एवढे भोग सहन? पण तुला वाटत असेल तर हरकत नाही. माझ्या गर्भाचा दाह होऊ दे, गर्भ जळून जाऊ दे आणि माझी सुद्धा राख होऊ दे, माझी हरकत नाहीये. कुठून आलं एवढं शहाणपण? हे लक्षात घ्या. हे मी विचार करून समजून घ्यायचं. त्यावेळेला कृष्ण पहिली प्रतिज्ञा करतो की आयुष्यात मी एकदाही चोरी केली नसेल तर हा पोरगा जिवंत होऊ दे. जिवंत व्हायचे 3-4 लक्षण असतात. हात हलवायला लागतं, पाय हलवायला लागतं, छाती हलायला लागते आणि रडायला लागतं. रडलं की समजायचं पोर जिवंत आहे. कारण बाळ रडलं ना की बाहेरचे हसतात, तुम्हाला माहित आहे. आणि म्हणून ऐसी जिंदगी जिओ. आपण मगाशी लावला होता ना अनुप जलोटाचा, तो संतांचीच रचना आहे की असं जगा की ज्यावेळेला तुम्ही जाल त्यावेळेला तुम्ही हसत असाल आणि बाकीचे लोक रडत असतील. एक चांगला माणूस गेला. हू विल क्राय व्हेन यू डाय, हे पुस्तकाचं नाव आहे. ज्यांनी हे पुस्तक वाचलं ना त्यांची दृष्टी बदलली.
हे पुस्तक आजोबांनी वाचावं, वडिलांनी जरूर वाचावं, मुलांनी सुद्धा वाचावं. इतक्या सोप्या इंग्रजीत रॉबिन शर्माचं पुस्तक आहे. सहज सांगतो म्हणून, रॉबिन हा अमेरिकन आहे आणि शर्मा हा भारतीय आहे. त्याचे वडील भारतीय आहे आणि आई अमेरिकन आहे. म्हणून तो म्हणतो की मला एक ॲडव्हान्टेज, एक फायदा आहे. काय? की मला भारतातले संस्कार मिळाले आणि अमेरिकेची सिव्हिलायझेशन मिळाले. आय गॉट बोथ कल्चर ऑफ इंडिया अँड सिव्हिलायझेशन ऑफ अमेरिका. म्हणून सगळ्या जगाची दुःख काय हे मला कळलं. आणि मी हिमालयात जाऊन उपासना केलेली आहे. तिथे त्यांनी वर्णन केलेलं पुस्तकच वाचा. पहिलं त्याचं पुस्तक गाजलं, द मॅन हू सोल्ड हिज फेरारी. फेरारी ही कॉस्टलीएस्ट कार समजली जाते. ती त्याने विकली. का विकावी लागली? ती विकताना त्याच्या मनात कोणते भाव निर्माण झाले? मराठीत त्याचं भाषांतर आहे, संन्यासी ज्याने आपली सर्व संपत्ती विकली. वाचा पुस्तक. मला काय सांगायचंय की असे सगळीकडे लोक आहेत. हे खरे भागवत जगलेले आहेत, त्याचे गुरु ते हिमालयातले आहेत. आणि तो म्हणजे हिमालयात मी अशा एका ठिकाणी गेलो, लँड ऑफ शिवान. ती शिवभूमी होती. नंतर मी जाऊ शकलो नाही, पण गरजच नव्हती, कारण त्या भूमीतून मी बाहेर पडलो तेव्हा मी पूर्णपणे मुक्त झालो होतो. आणि तिथे मी काय शिकलो हे जगाला मी आता पुस्तकं लिहून सांगतोय. मला पुस्तकापासून पैसा मिळवायचा नाही आहे. एकामागून एक पुस्तकं लिहित गेली, लोक मागत गेले, त्याप्रमाणे नवीन पुस्तकं लिहित गेली. आज त्याची 10-12 पुस्तकं आहेत. कुठलंही एक पुस्तक घ्या, बाकीच्या विषयावर माहिती. पण सगळ्यात सुंदर पुस्तक आहे ते हू विल क्राय व्हेन यू डाय. एक सांगतो, भागवताचा जो उल्लेख आहे, कारण मृत्यू हा भागवताचा विषय आहे, पण मृत्यू नाही, मुक्ती हा भागवताचा संदेश आहे. विषय टॉपिक मृत्यू, कुणाचा? परीक्षेचा. पण संदेश काय? मेसेज. मृत्यूवर मात करून मुक्त व्हा. जसा परीक्षेत झाला तसा. शाळेत मला वडिलांनी एक वाक्य सांगितलं होतं, असं तो लिहितो त्या पुस्तकाच्या प्रस्तावने, की तू सतत विचार कर, आपण इथून पुढे करायला काय हरकत आहे? हू विल क्राय, हू विल सिन्सिअरली क्राय व्हेन आय डाय. कोण प्रामाणिक अश्रू ढाळेल गेल्यानंतर? मी. अचानक, कुठेही, केव्हाही, कसाही. रात्री आज विचार करूया. आणि पुढचा ज्या वेळेला मी भागवत सप्ताह ऐकेन, कुठे माहित नाही, त्यावेळेपर्यंत निदान महिन्याला एक अशी एक व्यक्ती मी तयार केलेली असेल की जिला खरंच वाईट वाटेल मी मेलो तर. अशी व्यक्तींची संख्या वाढवत जा. आज वरवर सगळेजण रडतील, पण मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. रुदाली नावाचा चित्रपट होता. तिथे राजस्थान, मारवाडच्या भागात एक पद्धतच आहे की भाड्याने आणायचं रडायला. आणि मग त्यांचा रेट असतो, पहिलं मजली रडणं, दुसरं मजली रडणं. जसं 7 मजली हास्य असतं तसं 7 मजली रडणं सुद्धा असतं. मग छाती वळवायचा रेट निराळा, कपाळ आपटून घ्यायचा रेट निराळा, पण नाही आसू नाही माया. हे सगळे अश्रू वगैरे आहेत ना, ते इतके खोटे असतात की त्या रुदाली चित्रपटातलं एक गीत तुम्हाला आठवत असेल, याचे शब्दच असे की पावसाला विचारते, एक 2 थेंब माझ्या डोळ्यावर पाड रे. निदान ते तरी घरंगुळले माझ्या गालावरून, कारण माझे डोळे रडायलाच विसरले दुसऱ्यासाठी रडून रडून. म्हणून रुदाली आहे. विचार करा, आपली अशी अवस्था आहे का? आपल्याला खरे अश्रूच येत नाही, आपण कोणासाठी रडू शकत नाही. मी जर कोणासाठी सिन्सिअरली रडू शकत नाही तर माझ्यासाठी कोण रडणार आहे? विचार करा ना. अशी एकही व्यक्ती नाही आहे माझ्या जीवनात, माझ्या आजूबाजूला, की जिचा मी ऋणी आहे. यादी तयार करा. तुम्हाला रोज एक माणूस ऍड करता येईल त्या यादीत. आणि त्या यादीत मी तुम्हाला खरंच सांगतो, 3 माणसं ती आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंध आहे, पण आपल्या महत्वाच्या कार्याला किंवा कार्यक्रमाला आपण आमंत्रण त्यांना करत नाही. मी हे स्वानुभवावरून तुम्हाला सांगतोय. त्यातला 3रा माणूस आपल्या वाटतं जीवनात डायरेक्टली येत नाही, पण तिघही पो पो पो. पहिला आहे पोदे. अहो, त्याच्यासाठी वाट बघतो आपण, काढाने वगैरे डब्यात द्यायचा आहे ना तो, त्याला अक्षरशः वाट बघत असलेली घराबाहेरची व्यक्ती म्हणजे तो आहे. आपण दिले कधी त्याला आमंत्रण? एकदा तो म्हणतो की यावर्षी माझ्याकडून केक घेणार नाही का? वाढदिवस नाही. म्हणलं मुलीचं लग्न झालं, मला नाही सांगितलं. मला हे सांगतानाच वाईट वाटतं. साधी माणसं असतात ही, आपल्याला लक्षातच येत नाही. भागवत काय करणार आहे आपल्याला सांगा बरं. दुसरा आहे पोस्टमन. आपण वाट बघतो त्याच्यासाठी, त्याला आपली
कार्ड वाटायला होतो, इन्व्हिटेशन कार्ड. आमंत्रण देतो नाही. लग्नानंतर लाडू देत असतील ती माणसं भाग्यवान, धन्यवाद त्यांना. पण लक्षात ठेवा, आणि तिसरा हे पोलीस, आपण त्यांच्यावर कितीही टीका करतो, पण त्यांचं जीवन जर बघितलं ना, अहो किती तासन तास उभं राहावं लागतं. बंदोबस्त असेल तर कसला मधुचंद्र आणि कसला गणपती आणि दिवाळी. आपल्या जीवनाशी संबंध आहे त्यांचा. कितीही असलं तरी आपण आज सुरक्षित आहोत थोडे, त्यांचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही आहे का? आपल्याला आठवत नाही ती माणसं, आणि ही माणसं म्हणजे भागवत आहे. त्यांना पगार मिळतो वगैरे हे तत्वज्ञान कृपया स्वतःला सांगू नका. स्वतःला सांगू नका, कारण या तत्वज्ञानाने आपण कुठेही पोहोचणार नाही. दिस फिलॉसॉफी विल लीड अस नोवेअर. पण जर कृतज्ञता आपल्या जीवनात आली, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, आपल्याला शब्द ऐकून शिळे झालेले ते शब्द, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, आणि ज्याच्याशी मी ग्रेटफुल आहे आणि मी ती ग्रॅटिट्यूड व्यक्त केली, तर तो माझ्यासाठी सिन्सिअरली रडणार आहे. लक्षात घ्या, मला हे फार महत्वाचं वाटतं. इथे लक्षात घ्या, उत्तरेला तो झालेला पुत्र हा पांडवांचा वंशज आहे वगैरे कृष्णाने विचार नाही केला. ही इतकी तरुण मुलगी प्रार्थना काय करते, आणि म्हणून तो पहिली सांगतो की मी जर खोटं बोललो नसेल तर, लहान पहिल्यांदा चोरी केली नसेल तर, खोटं बोललो नसेल तर, लहानपणापासून त्यांनी केलेलं आहे. मै नाही माखन खाय, मी लोणी वगैरे खाऊन खाल्ल्याचा पुरावा आहे इथे, आणि तो सांगतो मी लोणी खाल्लेलं नाहीये, ते खोटं बोलणं नाहीये. आणि माखन चोर आपण म्हणत नाही का, चोरी नाही केलेली त्याने. मोठेपणी कृष्णाचं जीवन पाहताना आपण पाहूया, स्यमंतक नावाचा मणी चोरल्याचा आरोप त्याच्यावर राजसभेत केलेला आहे. कृष्ण म्हणतो मी हा आरोप नाही स्वीकारणार, मी सिद्ध करेल की मी चोरलेला नाहीये तो मणी, आणून राजसभेत मी सादर करेल. कृष्णाला किती कटपट करावी लागलेली आहे, पण तरी सुद्धा हा हात हलवायला लागला. म्हणजे ही प्रार्थना करी आहे. लोकांनी विचारलं, नाराज होते तिथे, ते म्हणाले अगदी सोपं आहे. अरे कृष्णाने जी चोरी केली ना, स्वतःच्या घरात त्यांनी पहिली चोरी केली. घरात चोरी करता सांगा बरं, लहान मुलांनी जर एखादा कौतुक असतं त्याच्यात, एखादी गवळ आणि यशोदेकडे रागवून यायचे पाय आपतात, काय तुझा कृष्ण, तुझ्याकडे काय केलं नाही, काहीच का केलं नाही माझ्याकडे, म्हणून तक्रार करायला आली. सगळ्यांच्या घरी चोरी केल्या, मी काय पाप केले म्हणून माझ्या घरी नाही चोरी केली. माझ्या शेजाऱ्याची त्याची शेंडी आणि तिची वेणी झोपलेलं असताना बांधले, आणि खिडकीत मजा पाहत बसले. उठल्यानंतर दोघ जण एकमेकाचे बांधतायत. अरे बांधलं कोणी, माझ्या ह्यानं सुद्धा शेंडी आहे, माझी सुद्धा वेणी आहे, का नाही आमची तशी फजिती केली. आम्ही काय पाप केलं म्हणून कृष्णाची आमच्याकडे अजून दृष्टी वळलेली नाहीये. ती काय बघा तक्रार आहे, किती प्रेम आहे कृष्णाचं इतरांवर आणि इतरांचं कृष्णावर. कृष्ण या शब्दाचा अर्थच तो आहे कर्षयती, जो इतरांना आकर्षून घेतो आपल्याकडे आणि दुसऱ्यांकडे आकर्षिला जातो, त्याला कृष्ण म्हणतात. शिवे कृष्ण कुणाकुणाकडे गेलेला नाही. आपण चरित्र पाहू त्यावेळेला आपल्याला कळेल. तर पहिली त्यांनी सांगितली, आणि म्हणून आतून खरं आहे कृष्ण एकच गोष्ट चोर करतो. कृष्णाचं आणखीन एक नाव आहे चित्त चोर, म्हणजे चित्त, आपलं मन मात्र कृष्ण चोरून नेतो, ते मात्र परत देत नाही. लक्षात ठेवा, आपल्याला ते आणावं लागतं. पण कशाला आणायचं, कृष्णाने जर मन चोरलंय आणि स्वतःकडे ठेवलंय तर छान आहे की चित्त चोर की जय म्हणायचं आणि जीवन जगत राहायचं आनंदाने. दुसरी त्यांनी प्रतिज्ञा काय केली की मी जर आयुष्यात खोटं बोललो नसेल तर, कृष्ण स्वतः कितीदा खोटं बोललाय हे आपल्याला माहित आहे. इतकंच कशाला, सत्याची मूर्ती असलेल्या युधिष्ठिराला त्यांनी खोटं बोलायला लावलेलं आहे. आपल्याला प्रसंग माहित आहे. मला जर एखादी वाईट बातमी वार्ता कानावर पडली तर मी शस्त्र ठेवीन, मग कुणीही मला मारावं, हे द्रोणाचार्यांनी सांगितलेलं आहे. द्रोणाचार्यांचं सगळं प्रेम जगातलं एका मुलावर आहे, तो त्यांचा मुलगा अश्वत्थामा, ज्याच्याबद्दल आता आपण बघितलं. अश्वत्थामा नावाचा हत्ती युद्धात मारला गेला. काही ठिकाणी उल्लेख आहे की त्याला मारला आणि सगळीकडे बातमी पोहोचवली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांच्यापर्यंत बातमी गेल्यानंतर तो म्हणाले माझा मुलगा गेला का, ते म्हणाले अश्वत्थामा गेला, अश्वत्थामा मेला, एवढंच आम्ही ऐकलंय. जोपर्यंत युधिष्ठिर मला सांगणार नाही तोपर्यंत मी खरं मानणार नाही. मग युधिष्ठिरांनी सांगणं आवश्यक होतं. युधिष्ठिर म्हणाला मी खोटं नाही बोलणार. कृष्ण म्हणाला असं तरी सांग रे, अश्वत्थामा मेला, नरो वा कुंजरो वा.
नर अश्वत्थामा मेला करा, पण तो हत्ती मेला का माणूस मेला हे मी सांगू शकत नाही. हे सांगायला हरकत नाही, तरी सुद्धा हे अर्धसत्य आहे, अर्धसत्य आहे. कारण युधिष्ठिराला माहिती आहे अश्वत्थामा हत्ती मेलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा एकाच नाव होतं, ते द्रोणाचार्यांच्या मुलाचं. अश्वत्थामा नावाचा माणूस मेला विचारल्यानंतर न रो असं म्हणल्यानंतर पुढे वा कुंजरो वा कृष्णाने ऐकूच दिलं नाही, एवढ्या जोरात शंख वाजवला. शंख वाजवायची काही गरज होती का? पण द्रोणाचार्यांनी जर पुढचे शब्द ऐकले असते तर त्यांनी खात्री करून घेतली असती, ज्याला आपण कन्फर्म म्हणतो, कन्फर्म करून घेतलं असतं की नक्की कोण मेलाय. आणि द्रोणाचार्य मेले नसते. द्रोणाचार्यांवर बाण मारणार नाही असं पाचही पांडवांनी सांगितले. अर्जुन तर म्हणाला मी मरेन, पण माझे गुरु आहेत ते, गुरुला मारून ब्रह्महत्येचं पाप करू मी नाही मारणार त्यांच्यावर. पण द्रोणाचार्यांना मारण्यासाठी एक निराळीच योजना झाली होती. द्रौपदीचा भाऊ असाच यज्ञातून निघालेला दृष्टद्युम्न, तो पांडवांचा सेनापती होता. कृष्णाची नीती बघा काय ते, त्यांनी अर्जुनाला किंवा भीमाला किंवा युधिष्ठिराला सेनापती नाही केलं, त्यांनी सेनापती केलं जो द्रोणाचार्यांना मारणार आहे त्या दृष्टद्युम्नाला. तिच्या भावाला, द्रौपदीच्या भावाला ते डोळे उघडत नाही, उत्तरही देत नाही. तुम्ही ऋषीच आहात ना का चोर आहात? उत्तर नाही. म्हणतात त्याच्या शेजारी पोटली कशा, पोटली उघडतात तर राजाची चिन्ह वगैरे, म्हणजे हाच चोर असला पाहिजे. ऋषीचं सोंग घेऊन बसलेला आहे म्हणून त्यांना गदागदा हलवून जाग करतात. ते शांतपणे त्यांच्याकडे बघतात आणि हसतात. त्यांना आश्चर्य वाटतं. पण ज्या अर्थी चोरीचा माल तुम्ही चोरी केली का एक शब्द बोलत नाही, शांतपणे हसतात. त्यांना फरफटत नेतात आणि राजासमोर आणून आपटतात. राजा सुद्धा म्हणतो की तुम्ही खरंच ऋषी नाही आहेत ना, त्याचे शाप दिला तर आपलं निसंतान व्हायचं, ही राजाला भीती आहे म्हणून विचारतो. आणि नंतर म्हणाले तुम्ही काही बोलत नाही आहात, मौनम संमती लक्षण. मी म्हणतो तुम्ही चोरी केली आहे, तुम्ही बोलत नाही, तुम्ही संमती देता, कन्सेंट की तुम्ही चोरी केलेली आहे, हरकत नाही. म्हणाले ऋषींच्या वेशात माझ्या राज्यात चोर असतात हे जर लोकांना कळलं तर कोणत्याही ऋषींबद्दल लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण होणार नाही. प्रत्येक जण गाडी उडून बघतील, खरंच आहे ना गाडी, खोटा नाही आहे ना हा. म्हणून त्यांना अशी शिक्षा द्या. एरवी सुळावर चढवतात, म्हणजे सूळ उभा करतात, अत्यंत पॉइंटेड असं स्टीलचं असं टोक असतं आणि त्याच्यावर तुम्हाला इथे लटकवतात. तो सूळ आत घुसत जातो आणि जसा फास आवळतो तसा तो आवळून तो मरतो. म्हणून एका काही 2-3 मिनिटात मरतो. म्हणाले ह्यांना तसं देऊ नका, सूळ बाजारात उभारा पहिली गोष्ट, आणि त्याच्यावर त्यांना बसवा. तो सूळ त्यांच्या शरीरात घुसत राहिला पाहिजे. काही दिवसांनी हे मेले पाहिजे. मेले तरी प्रेत खाली उतरवू नका. गिधाडांना, कावळ्यांना वगैरे खाऊ दे. लोकांना भीती वाटली पाहिजे की चोर होऊन तुम्ही कोणतंही रूप घेतलं तरी चालेल, पण ऋषी होता कामा. आता किती ऋषी चोर आहे हे काय मी सांगायला पाहिजे का? आता सगळं बदललंय. पण ही भागवताची एक नीती आहे आणि एक नियत आहे. नियत म्हणजे वागण्याची नीती, हे जीवन पद्धती आहे. थोडक्यात बघूया आपण. 3 दिवस झाले हो, सूळ घुसला असेल, आत घुसलाच, पण याच्या चेहऱ्यावर वेदना नाहीये आणि यांचं तेज वाढत चाललंय. आणि हे देहभानावरच नाही तर वेदना काय होणार आहे. 3 दिवसांतर राजाला एकदम आठवण होते. ते प्रधानमंत्र्याला बोलवतात, आणि त्या ऋषीचं काय झालं, मेला का तो म्हणला मी तेच सांगायला तुमच्याकडे येत होतो. तो मेला तर नाहीच आहे, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे, त्याचं तेज वाढत चाललेलं आहे. राजा म्हणाले तो खरंच ऋषी असेल, कारण तो बोलला काहीच नाहीये. त्याला खाली उतरवा, पालखीत बसवून इकडे आणा, मी त्यांची आरती ओवाळतो, त्यांना शरण जातो. कारण कधीतरी त्यांना जर राग आला आणि त्यांनी शाप दिला तर आपला सत्यानाश होईल. म्हणून सन्मानपूर्वक त्यांना काढलं जातं, त्यांना पालखीत घातलं जातं, राजाकडे आणलं जातं. राजा आरती उतारतो, त्याची आरती करतो आणि त्यांना पायाला नमस्कार करून सांगतो की मला क्षमा करा, तुम्ही ऋषी आहात याची माझी खात्री झालेली, पण तुम्ही बोलला का नाही? किती अपमान सहन केलात तुम्ही. माझ्या सैनिकांनी तुम्हाला फरफटायला आणलं, लाथा घातल्या, लोक अंगावर फुंकले तुमच्या, आणि मी तुम्हाला अत्यंत क्रूर अशी शिक्षा दिली, तुम्ही एकही शब्द बोलला नाही. त्यावेळेला ते मांडव्य ऋषी पहिल्यांदा बोलतात. राजाकडे म्हणून हसत म्हणतात की राजा नमस्कार, की मी 3 दिवस विचार करत होतो
की माझ्या जीवनात असं कोणतं दुःख भोगायचं राहिलं होतं म्हणून मला एवढं दुःख आणि अपमान सहन करावा लागला. पण माझं कोणतंही दुःख राहिलेलं नाही राजा. पण जर राहिलं असेल तर तुझ्या सैनिकांनी, राज्यातल्या लोकांनी आणि तू मला माझं दुःख, पाप भोगण्याची संधी दिली तुम्ही. मी आता ते भोगून संपवलं. मी आता मुक्तीला मोकळा झालो. म्हणून धन्यवाद. माझा तुमच्यावर राग नाही आहे. तुम्ही मला मदतच केली. यावर विचार करा. यावर विचार करा. मी चांगलं काम करतो त्याला पुण्य म्हणतात आणि पुण्याचं फळ सुख. मी वाईट काम करतो त्याला पाप म्हणतात आणि पापाचं फळ दुःख. हा म्हणतो माझं दुःख संपवायला तुम्ही मदत केली म्हणून तुम्ही माझ्यावर उपकार केलेले आहे. धन्यवाद. आपल्याच मुलांकडे बघण्याची काय दृष्टी असते. आपण कधी कधी म्हणतो का माझ्या पोटी जन्माला, देवा मी काय पाप केलं होतं म्हणून. पाप केलं होतं म्हणूनच जन्माला लक्षात ठेवा. पण रागवू नका त्याच्यावर. आपली पाप लवकर संपवण्यासाठी हे पोरगं नको त्या गोष्टी करतंय. उरलेलं आयुष्य आपलं चांगलं जाईल. पाप हे भोगूनच संपवायला पाहिजे. पुण्य सुद्धा भोगून संपवायला पाहिजे. आपल्याला 2 मुलं आहेत किंवा आपल्याला 2 शेजारी आहेत. एक मनाविरुद्ध वागतो आणि एक मनासारखा वागतो. एक नवीन दृष्टी दिलेली आहे इथे. विचार करा. मनासारखा वागतो ना त्याच्याबद्दल आपली तक्रार नसतेच. मनाविरुद्ध वागतो, त्रास देतो, दुःख देतो, त्याच्याबद्दल आपली तक्रार असते. इथे ही गोष्ट काय सांगते की मनासारखा जो वागतो ना तो मला सुख देतो. सुख कशाचं फळ आहे? माझ्या पुण्याचं फळ आहे. म्हणजे माझा आदर्श मुलगा माझं पुण्य संपवत असतो, पुण्य खात असतो आणि मला चांगली वागणूक देत असतो किंवा माझ्याशी चांगला वागत असतो. पण हा माझा वाईट मुलगा, हा माझा वाईट शेजारी मला दुःख देत असतो. दुःख कशाचं फळ आहे? मी आधी केलेल्या पापांचं. म्हणून हा मला त्रास देणारा मुलगा किंवा त्रास देणारा शेजारी किंवा मित्र माझी पाप खात असतो, पाप संपवत असतो, माझ्यावर मोठा उपकार करत असतो. कुणाविरुद्ध तक्रार करणार? चांगला वागतो तो चांगला वागतोच आहे पण माझं पुण्य संपवतोय. आणि वाईट वागतो तक्रार करू नका कारण माझं पाप संपवतोय. थँक हिम. काय निराळी दृष्टी आहे. कोणाविरुद्ध निगेटिव्ह नकारात्मक भावना करणार नाही आपल्या मनात. तुझंही कल्याण हो, त्याचंही कल्याण हो. दारातले फकीर म्हणतात ना, देगा उसका भी भला और न देगा उसका भी भला. हे शिकलं पाहिजे. मग हे मांडलेले ऋषी म्हणतात यमाची चूक झालेली आहे 1 मिनिटात सांगतो आणि सांगतो. यमाकडे जातात, म्हणतात मी माझे मागचे सगळे जन्म बघितले. जी पाप आणि जी पुण्य भोगायची राहिली होती ती सगळी भोगून मी मुक्तीच्या जवळ पोहोचलेला असताना मला हे भोगायला का लागलं? कुठलं पाप माझं भोगायचं उरलं होतं? यम म्हणला माझ्या याच्यात चूक होत नाही. लक्षात ठेवा. पाप राहिलेलं असलं पाहिजे तुमचं भोगायचं. चित्रगुप्ता काढ रे तुझी पोतडी. आणि चित्रगुप्त बघतो हे पुण्य हा भोगून संपवले, हे पाप भोगून संपवले, भोगून संपवले, भोगून संपवले. हा म्हणला एक सापडलं. तुम्ही लहानपणी एक कीटक फुलपाखरू पकडलं होतं आणि त्या फुलपाखराच्या पोटातून असा काटा खुपसला होता. हे पाप तुम्ही केलं होतं. आणि म्हणून या नियम आहे प्रारब्धाचा, आय फॉर अन आय अँड टूथ फॉर टूथ. तुम्ही जर माझ्या डोळ्याला त्रास दिला तर तुमच्या डोळ्याला त्रास दिल्याशिवाय मुक्ती नाही आहे. म्हणून तुम्ही त्या कीटकाच्या ह्याच्यातून जो घुसवला होता तो इथे सूळ बनून तुमच्या शरीरात घुसला. आता पाप संपलेला आहे. तुम्ही तो लक्षात ठेवा. लहान मुलगा होतो ना मी त्यावेळेला. हा आणखीन एक महत्वाचा सिद्धांत लक्षात घ्या. लहान मुलगा होतो. किती लहान होतो? ते म्हणजे 3-4 वर्षाचा असतो. त्यावेळेला मला पाप काय पुण्य काय कळत होतं, सुख काय दुःख काय कळत होतं. आणि मी खेळत होतो त्या फुलपाखराची. एक कल्पना आली म्हणून मी केलो. आणि तरीही त्या फुलपाखराचा जीव गेला असेल तर ते पाप घडले. पण अशा पापाची शिक्षा कशी द्यायची असते हा नियम लक्षात घ्या. मी जाणतेपणी ज्या वेळेला पाप करतो त्यावेळेला शिक्षा नियमाप्रमाणेच द्यायला पाहिजे मला. ज्याला आपण पिनल कोड वगैरे म्हणतो ना त्याप्रमाणेच मला शिक्षा व्हायला पाहिजे. पण अजाणतेपणी लहानपणी अबोध अवस्थेत ज्या वेळेला माझ्याकडून पाप घडतं त्याची शिक्षा मला अबोध अवस्थेतच द्यायला पाहिजे. अबोध अवस्था म्हणजे स्वप्नावस्था. पूर्ण बोध जागृती आणि पूर्ण अबोध म्हणजे गाढ झोप किंवा विशुद्धी. पण अबोध अवस्थेत स्वप्नात मला तो शिक्षा द्यायला पाहिजे होती. आपल्याला इथे असलेला प्रत्येकाला अनुभव आहे की स्वप्नात कोणीतरी आपल्याला ढकलतंय असं वाटतं
कधी कड्यावरून प्रत्यक्ष ढकललं जातं, आपण परीक्षेला उशिरा पोहोचतो, रिझल्टच्या लिस्टमध्ये आपलं नाव नसतं. ह्या ज्या सगळ्या आहेत ना, दरिद्री आपल्याला स्वप्न पडतात आणि आपण जागे होतो आणि नंतर म्हणतो हे स्वप्न होतं ना, बरं आहे. ह्या त्या शिक्षा आहेत. अबोध अवस्थेत केलेल्या पापांच्या शिक्षा भोगाव्याच लागतात, त्याशिवाय पुढची गती नाही. पण अशा पद्धतीने भोगाव्या लागतात. पण जाणतेपणी जर पाप केलेस ना, तर ज्या पद्धतीचं पाप तू केलेस त्याच पद्धतीचं पाप म्हणजे दुःख तुला भोगावं लागेल. तेवढा सिद्धांत आहे का? आज रात्री विचार करा आपल्या जीवनाचा. आणि आपण काय हा वाईट आहे, तो दुष्ट आहे म्हणतो. अरे मी त्याच्याशी वाईट वागलोय किंवा पुढे वागेन. हा दुष्टपणे वागतो, मी त्याच्याशी वागलोय किंवा पुढे वागेन. माझी प्रार्थना कशी असली पाहिजे ते सांगतो आणि सांगतो. माझी प्रार्थना हीच असली पाहिजे, देवा कारण नसताना हा बॉस मला त्रास देतो, मी त्याला प्रसन्न करण्याचे सगळे प्रयोग केले, तो का त्रास देतो मला माहित नाही. देवा गेल्या जन्मात, कारण या जन्मात पहिल्यांदाच मी त्याला बघितलं माझा बॉस म्हणून आल्यावर, मला माहित नाही मी त्याला त्रास दिलाही नाही. गेल्या जन्मात जर त्रास दिला असेल तर तो त्रासाची प्रीतम पाठ म्हणजे बादाबाद म्हणतो ना आपण, करतोय. माझी तक्रार नाहीये, मी आनंदात उद्यापासून सहन करेन. पण जर तो मला पहिल्यांदा त्रास देत असेल आणि त्याला त्रास देण्याची प्रेरणा मला मिळणार असेल तर देवा मी प्रार्थना करतो की त्याला त्रास देण्याची बुद्धी मला कधीही देऊ नकोस. नाहीतर त्याला त्रास देण्यासाठी पुढचा जन्म, मग तो मला त्रास देण्यासाठी त्याचा पुढचा जन्म, त्याला त्रास देण्यासाठी माझा पुढचा जन्म. संपणार कधी ही परंपरा? ही संपली पाहिजे याच जन्मात. म्हणून भागवत सांगतात याच जन्मात आपली प्रार्थना सुधारूया, आपलं स्वतःकडे आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी सुधारूया. आणि ती दृष्टी सुधारण्यासाठी या आपल्या सद्गुरूंनी आणि कृष्णाने आपल्याला बुद्धी द्यावी, शक्ती द्यावी, स्फूर्ती द्यावी आणि भक्ती द्यावी अशी प्रार्थना करून थांबतो. श्रीराम.